सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। राज्य शासनाने सहकार आणि बँकिंग कायद्यात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ पदावर असलेल्या संचालकांना आगामी निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या निर्णयाचा थेट फटका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 6 विद्यमान दिग्गज संचालकांना बसणार आहे। या निर्णयामुळे बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक वेक्टर डेंटास, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर तसेच तज्ञ संचालक प्रकाश मोरिये यांची उमेदवारी धोक्यात आली आहे। गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेच्या सत्तेत वर्चस्व राखणाऱ्या दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसल्याचं मानले जात आहे। 12 जानेवारी 2027 रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होती आहे। एकीकडे प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला असला तरी दुसरीकडे नव्या चेहऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे। दरम्यान या निर्णयामुळे भाजप, शिवसेना, महायुती तसेच महाविकास आघाडी आपल्या रणनीतीत काय बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सहकार क्षेत्रातील या मोठ्या बदलामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।